बोलू देत नाही. आतमध्ये जी चर्चा झाली ती चर्चा त्यांनी तर सांगितली आणि अर्धवट सांगितली. त्यांनी बरोबर प्रश्न उपस्थित केले. एकदम बरोबर आहे. फक्त 2 मिनिटं ऐका. बोलू नका. महाराष्ट्रामध्ये निवडणुका चालू आहेत. अनेक लोक महाराष्ट्रामध्ये दंगली झाला पाहिजे म्हणून प्रयत्न करतायत. त्यातलाच एक प्रकार हिंदू मुस्लिम दंगली झाले पाहिजे म्हणून प्रयत्न करतायत. पण ही जी घटना आहे या घटनेमुळे पूर्ण देशामध्ये दंगली होऊ शकतात. अनेक लोकांचे मुर्दे पाडले जाऊ शकतात, मरू शकतात. परंतु जोपर्यंत इथे डीसीपी आताच्या आता इथे येत नाही तोपर्यंत कोणी हालायचं नाही. मी कार्यकर्ता आहे. मला कोणी पाठवलेलं नाही. त्यावेळी मला आपल्या वकील साहेबांनी सांगितलं, टीमने सांगितलं. सगळ्यात पहिला मी जो कॉल केला असेल तिथल्या मुख्यमंत्र्यांच्या पीएला केलेला आहे. त्याला आंदोलनाचे व्हिडिओ पाठवले आणि त्यांना सांगितलंय लवकरात लवकर या घटनेचे आरोपी अगर अटक झाली नाही तिथून सरळ मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाहेर ठाण्याकडे आम्ही येऊ. आणि ह्यांना मी तेच सांगितलंय. ऐका जर मी आणि ह्यांना तेच सांगितलेलं आहे तुम्ही एक आरोपी अटक केलाय, एक आरोपी अटक केलाय तर दुसराही जो आरोपी तुम्ही म्हणता जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. कारण तुम्ही म्हणा आम्हाला घरी जा आणि उद्या माहित पडलं तुम्ही बंदोबस्तमध्ये आहात आणि आम्ही इथं कोणी भेटत नाही. तसं चालणार नाही. हे सांगतात की मी लिहून देतो की तुम्हाला मी तुमच्या राजीनामामध्ये नाही अटक केलं तर तुमचा राजीनामा आम्हाला पाहिजे नाही. आम्हाला जसा राजीनामा पाहिजे आम्ही घेऊ. दुसरा हा थांबा ना जरा. दुसरा आरोपी अटक करा आणि इकडे घेऊन या. आणि इथे डीसीपी जेवढ्या जितक्या लवकर त्यांना बोलवता येईल तुम्ही बोलवा. जे काही मंडळी आलेले तिथे उमेदवार पण आहेत, सगळे आहेत तिथे, सगळे महत्वाचे लोक आहेत. उमेदवाराचं काय ती चर्चा मला करू द्या. परंतु ही सगळे लोक आहेत ना इथं कोणी गोंधळ घालणार नाही. सगळे शांत इथं बसून राहतील. कोणी घोषणा पण देणार नाही. डीसीपी पहिला अगोदर इथे बोलवा. डीसीपी बोलवलं नाही तर आम्हाला काय चर्चा करता येणार नाही. आणि ह्यांनी जो प्रश्न उपस्थित केला 100% खरा आहे. दादानी प्रश्न केल्यानंतर उत्तर होत्या आधी. एक शब्द खरा आहे. कारण मास्टर माइंड पॉईंट ते लगेच कळतं. तो कुठल्या पक्षाचा आहे का, तो कुठला माणूस पक्षाचा आहे का, तो जिथं घटना घडली मग तो मुंबईत राहतो का, ठाण्यात राहतो का, नागपूरला राहतो का, या सगळ्या गोष्टीचा तपशील लगेच होतो. एखादी गोपनीय खातं एवढं तर हे असतं ना स्ट्रॉंग लगेच एखाद्या पुढे त्यांचं उत्तर घ्या. ऐका आपण पोलिसांचं उत्तर घ्या. एखादी घटना झाली तर आपलं आंदोलन करावं लागतं. मोठी घटना कमिटीवर आहे मी, मला माहिती आहे. यांच्याकडे एक ऑप्शन आहे डीसीपीला घेऊन या. तुमच्याशी चर्चाच नाही करायची, बोलायचंच नाही. मला तरी कळतं की हा साहेब तुम्ही ऍडव्होकेट आहात साहेब, तुम्ही जर सिनियर पीआयच्या लेवलला जर हा विषय ठेवत असाल तर मग आपल्या बघा चुकीचा शब्द बोलत असाल राग येऊ द्या. मग आपली साहेब ऐका ना साहेब एकच मिनिट ऐका ना साहेब, एक मिनिट ऐका ना. तुझ्या भावना पोहोचल्या माझ्यापर्यंत. पण जे कायद्यात दिलेलं आहे ना आपण त्याचा आदर करतो ना. तुमचं म्हणणं आहे एसीपी डीसीपी आले पाहिजे, बरोबर आहे. बोललोच नाही मी कायद्याच्या पुढे बोललो नाही किंवा पोलीस प्रशासनाला कुठं दोषी ठरवत नाही मी. पण काय व्हायला लागलं माहितीये का इथं ते बोलतात ना आपण कुठंतरी समाजाला काहीतरी वेगळं दिशाभूल करतोय आणि पोलीस प्रशासनाला मदत करतोय. हा प्रसंग घडतो. कारण की साहेब ऐका ना साहेब ऐका ना साहेब ऐका ना. माहिती का साहेब तुम्ही ऍडव्होकेट आहात तुम्हाला एवढं माहिती असतं अधिकारी पाहिजे. एक मिनिट आरोप नाही करत. तुम्ही ऐका साहेब तुम्ही करत असाल. आम्ही पण ठाण्यावर आलोय. मी काय म्हणतो तुम्हाला आमच्या कोणतरी कागद धक्का लागला आम्ही पुढे आलोय.